सुख को, दो दिल लाल विराजे सुध गौरी हर को, आंगलिये गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहीं न जाए लागत ऊपर को। जय देव जय देव जय जय श्री गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव अष्टौ सिद्धि दासी संकट को भैरी। हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग। तर आजचा ब्लॉग मी स्वयंपाकापासूनच सुरू केला, कारण आज गणेश चतुर्थी आहे। सर्वप्रथम देवघरातली देवपूजा करून घेतली, त्यानंतर लगेचच स्वयंपाकाला लागली, कारण आज सर्वांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे। खूप दिवसापासून आपण ह्या दिवसाची वाट बघत होतो। फायनली आज आपल्या घरी बाप्पा येणार, तर त्यासाठी म्हटलं सर्वप्रथम स्वयंपाक वगैरे करून घेऊ, कारण बाप्पांना नैवेद्य वगैरे पण दाखवायचं आहे। तर बाप्पा येण्या अगोदर सर्व स्वयंपाक वगैरे करू। आणि त्यातल्या त्यात काल मी हरतालिकेची जी पूजा केली होती ती पूजा पण मला उचलायची होती, तर त्या पूजेला दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो आणि ती पूजा 12च्या आतच उचलावी लागते। म्हणून म्हटलं सर्वप्रथम स्वयंपाक करू, म्हणजे भात शिजलेला राहील तर दही भाताचा नैवेद्य पण दाखवता येईल आणि ती पूजा पण उचलता येईल। कारण असं म्हणतात गणपती बाप्पा घरात आणण्या अगोदर पहिले ती पूजा उचलावी, मगच बाप्पांना आणावं। तर त्याच्यासाठी मी सर्वप्रथम स्वयंपाक करून घेतला। वरण भाताचा कुकर तर लावूनच घेतला, नंतर लगेचच पोळ्या केल्या। आणि अशा घाई गडबडीमध्ये एकाच कुकरमध्ये असं वरण आणि भात लावलं ना तर ते खूप सोयीस्कर पडतं, म्हणजे परत परत आपल्याला ते भात वेगळा वरण वेगळं शिजवायची गरज पडत नाही। एकाच कुकरमध्ये वरणही शिजतं आणि भातही शिजतो। त्यानंतर मी एकीकडे वरणाला फोडणी दिली आणि लगेचच रवा बनवायला घेतला। आता गणपती बाप्पांसाठी मोदक बनवायचे होते, पण मी असा विचार केला की मोदक जरा निवांत बनवू, कारण आज स्वयंपाक पण खूप होता आणि त्यातल्या त्यात उशीर खूप होऊन गेला असता। म्हटलं मग मोदक जरा निवांत बनवू, तर आजच्या दिवस आपण स्वीट्समधून मोदक घेऊन येऊ, पण मग गणपती बाप्पांसाठी काहीतरी घरात गोडधोड झाला पाहिजे, तर रवा बनवायला घेतला। आता रव्याची रेसिपी फार काही वेगळी नाही आहे, जसं सत्यनारायणचा प्रसाद बनवतो अगदी तसाच मी हा रवा बनवला। रवा तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेतला, त्यानंतर ड्रायफ्रूट्स वगैरे भाजून घ्यायचे। जितका रवा घेतला तितकं दूध टाकलं, त्यानंतर त्या दुधामध्ये तो रवा व्यवस्थित शिजवून घेतला। रव्यामध्ये पूर्ण दूध आटेपर्यंत रवा व्यवस्थित शिजवून घेतला। त्यानंतर त्यात एक केळी बारीक कापून टाकली, ती केळी पण ह्या रव्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायची आणि नंतर आपल्या आवडीप्रमाणे आपल्या गोडीप्रमाणे साखर टाकायची आणि रवा व्यवस्थित त्या साखरेमध्ये परतून घ्यायचा। आता बाप्पासाठी ज्या सर्व 21 भाज्या एकत्र करून ती भाजी शिजवली जाते आणि त्याचा नैवेद्य दाखवला जातो, ती भाजी मला बनवायची होती, पण झालं काय, इकडे त्या भाज्या मला मिळाल्याच नाही। इकडे मी भाजी मार्केटमध्ये गेली तर त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्हाला प्रत्येक भाजी वेगवेगळी घ्यावी लागेल, आणि तेवढा वेळ माझ्याकडे नव्हता की मी प्रत्येक भाजी वेगवेगळी घेईल, ती व्यवस्थित निवडेल आणि त्यानंतर मी ती भाजी बनवेल। तर त्याच्यामुळे मी असा विचार केला की आज साधी बटाट्याची भाजी करू, आणि बाप्पा 10 दिवस तर आहेच आपल्याकडे, तर मध्ये एक दिवस आपण त्या 21 भाज्यांचा नैवेद्य आपण बाप्पांना दाखवू शकतो। तर त्या हिशोबाने मी इथे बटाट्याची भाजी केली, भाजी कोरडे करून घेतली आणि लगेचच मी हरतालिकेची पूजा करायला घेतली। आता उत्तर पूजा म्हणता याला, तर ह्या पूजेला दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो, मी सांगितलंच तुम्हाला थोड्या वेळापूर्वी। तर इथे सर्वप्रथम आरती वगैरे करून घेतली, दही भाताचा नैवेद्य दाखवला आणि पूजा हलवून घेतली, म्हणजेच ही पूजा मी उचलून घेतली। त्यानंतर लगेचच मी माझी तयारी करून घेतली, कारण ते बाप्पा आणायला गेले होते, तर ते बाप्पांना घेऊन येईपर्यंत माझी तयारी पण झाली पाहिजे। तर मी पटकन तयारी करून घेतली आणि तेवढ्यात ते बाप्पांना पण घेऊन आले। पण आता इथे झालं कसं, ते दरवाजाच्या बाहेर उभे होते तेव्हाच माझं औक्षण वगैरे करून झालं होतं, पण त्यावेळेस व्हिडिओ नेमका बंद राहिला, ते माझ्या नंतर लक्षात आलं की व्हिडिओ बंद आहे। मग आता बाप्पांना तर बाहेर नेऊ शकत नाही आपण पुन्हा, तर मध्ये परत मी एकदा औक्षण करून घेतलं बाप्पांचं आणि बाप्पांना इथे चौरंगावर बसवलं। आता दरवर्षी आम्ही दोघेही बाप्पा घ्यायला जातो, पण ह्या वर्षी कसं झालं, पिल्लू पण होता आणि तो झोपलेला पण होता। तो जर जागा राहिला असता तर आम्हाला चान्स होता, आम्ही तिघंही गेलो असतो गणपती बाप्पांना घ्यायला, पण तो झोपला होता। म्हटलं कशाला त्याची झोप मोडायची, तर त्याला झोपू दिलं। मग त्यांना म्हटलं तुम्ही एकटेच जा, बाप्पांना घेऊन या आणि मी थांबते घरी। आता हे जे बाप्पा बघताय तुम्ही, हे बाप्पा आमच्या मागच्या वर्षाचे आहे। मी तेव्हा 8 महिन्याची प्रेग्नेंट होती, तर मला 8वा महिना होता मागच्या गणेश चतुर्थीला, तेव्हा आम्ही हे बाल गणेश घेतले होते। आणि हे बाप्पा आम्ही मग विसर्जन वगैरे काही केलं नव्हतं ह्या बाप्पांचं। 1 वर्ष आम्ही आमच्यासोबतच बाप्पांना ठेवलं, कारण मला 8वा महिना होता आणि असं म्हणतात की प्रेग्नेंट असल्यानंतर गणपती बाप्पांचं विसर्जन करू नये, तर आम्ही पण ते 1 वर्ष बाप्पांना घरात ठेवलं आणि यावेळेस 2-2 बाप्पांची आम्हाला सेवा करायला मिळणार आहे, त्याचाच आनंद खूप आहे।
आम्ही मागच्या वर्षी छान असे बालगणेश घेतले होते आणि बाप्पाच्या कृपेने मला बालगणेशच मिळाले. मला मुलगा झाला आणि खूप क्यूट आहे तो पण. गणपती बाप्पांसारखाच गोलूमोलू क्यूट दिसतो. आता जेव्हा मी मागच्या वर्षी बालगणेश घेतले होते तेव्हा माझी अशी काही इच्छा नव्हती की मी बालगणेश घरी आणते तर मला बाप्पाने मुलगाच दिला पाहिजे, असं माझ्या मनात कधीच नव्हतं. मी बाप्पांकडे नेहमी हेच मागायची की बाप्पा मला पहिली मुलगीच होऊ दे. पण नाही सांगता येत, बाप्पांच्या मनामध्ये बाप्पांची इच्छा असेल की नाही तुला पहिले मुलगाच झाला पाहिजे, तर मला बाप्पांनी मुलगाच दिला. आता मुलगा काय आणि मुलगी काय, आईपणाचं सुख मिळालं तेच खूप. पण मला माहिती आहे गणपती बाप्पा माझी इच्छा नक्कीच पूर्ण करेल. बाप्पाच्या आशीर्वादाने मला सेकंड टाईम नक्कीच मुलगी होईल. आता दरवर्षाप्रमाणे ह्यावर्षीही मी पूजेची अगदी साध्या पद्धतीने मांडणी केली. सर्वप्रथम देवघरातले जे गणपती बाप्पा होते त्यांना घेतलं, त्यांना व्यवस्थित स्नान घातलं, पंचामृताने स्नान घातलं, त्यानंतर शुद्ध पाण्याने स्नान घातलं आणि त्यांना इथे विड्याच्या पानावर विराजमान केलं. त्यानंतर अजून एक विड्याचं पान ठेवलं, त्याच्यावर खारीक, खोबरं, हळकुंड त्याची पुडी असते, त्यात जानवं वगैरे असतं, तर ते मी त्या विड्याच्या पानावर ठेवलं. त्यानंतर इथे मी कलश तयार करून घेते. तर कलशामध्ये मी 1 सुपारी, 1 रुपयाचं नाणं आणि फूल टाकलं. त्यात मी हळदी कुंकवाने अक्षदा टाकले. त्यानंतर 5 विड्याचे पानं ठेवले आणि कळशाला लाल धागा बांधून घेतला. त्यानंतर कलशामध्ये नारळ ठेवून घेतलं. आता हा कलश गणपती बाप्पाच्या उजव्या हाताला ठेवायचा, तर त्याआधी मी तिथे लाल कापड ठेवला. लाल कापडावर थोडे अक्षदा टाकले आणि त्या अक्षदावर हा कलश ठेवून घेतला. ओम गजाननाय नमः. ओम लंबोदराय नमः. ओम शूर्पकर्णाय नमः. आणि त्यानंतर त्यांनी बाप्पांच्या चेहऱ्यावरचा कापड काढून घेतला. तर हे बघा आमचे गणपती बाप्पा किती छान आहे ना, किती क्यूट दिसत आहे. दोघंही बाप्पा खूप छान दिसत आहे. गौरी हर को आंधलिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहीं न जाए लागत ऊपर को। जय देव जय देव जय जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव अष्टौ सिद्धि दासी संकट को भैरी विघ्न विनाशन मंगल मूर्त अधिकारी कोटि सूरज प्रकाश ऐसी छवि तेरी कंठस्थल मद मस्तक झूले शशि बिहारी। जय देव जय देव जय जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव। आता इथे मी दोन्ही बाप्पांची पूजा करून घेतली व्यवस्थित. दोन्ही बाप्पांना जानवं घातलं, त्यानंतर वस्त्रमाळ वगैरे घातली, फुलांचा हार घातला, हळदी कुंकू वगैरे लावलं, गुलाल लावला आणि त्यानंतर कळशाला फूल ठेवलं. त्यानंतर छोट्या गणपती बाप्पांनाही फूल ठेवलं, हळदी कुंकू वगैरे व्हायला आणि नमस्कार करून घेतला. त्यानंतर बाप्पांना नैवेद्य ठेवला आणि बाप्पांच्या आवडीचे मोदकही ठेवले. कोई शरणागत आवे संतत संपद सबही भरपूर पावे ऐसे तुम महाराज मोको अति भावे गोसावी नंदन निश्चित गुण गावे। जय देव जय देव जय जय श्री गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव। आरती करण्या अगोदर पिल्लूही उठून गेला होता, तर मग त्याची तयारी केली आणि त्यालाही आरतीला घेतलं. तर आम्ही तिघांनी मिळून गणपती बाप्पाची आरती करून घेतली. आता बाप्पा आलाय घरात तर सर्व प्रसन्न वाटायला लागलं आहे. तर आमच्याबरोबर तुमच्याही आयुष्यातील इडापिडा, काही वाईट प्रसंग टळून जाऊ दे आणि सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी येऊ दे, हीच बाप्पाचरणी प्रार्थना करते. चला तर मग आजचा छोटासा ब्लॉग मी इथे संपवते. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. गणपती बाप्पाचं डेकोरेशन कसं आहे तेही सांगा आणि त्याबरोबर गणपती बाप्पाची मूर्ती कशी आहे तेही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.
भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय.